नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याकडं सुगंध आहे हे वनस्पतींचा मेळावा भरवून चंदनाला जाहीर करावं लागत नाही. त्याचा सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत असतो. जे अंतर्यामी असतं ते कृतीतून धावतं. स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणाऱ्या स्वराज्यरक्षक, ज्ञानवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत, शीलवंत, संस्कृत पंडित, छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. त्या निमित्ताने मी सौ सरिता रामचंद्र जाधव, सहाय्यक शिक्षिका, राजा शिवाजी विद्यामंदिर, लोकमान्यनगर, ठाणे, त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मनोगत व्यक्त करत आहे. महापराक्रमी कर्तृत्ववान माणसांच्या बाबतीत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुणी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेना. 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा संभाजी नामक महापराक्रमी जगातला सर्वोत्तम पुत्र जन्माला आला. शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजीराजांच्या लीला वाढत होत्या, पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द कर्तबगार महाराणी सईबाईंना पाहता आली नाही. आजाराने 1659 मध्ये त्यांचे निधन झाले. तेव्हा युवराज संभाजीराजे अवघे 2 वर्षांचे होते. जन्मदात्या आईचे छत्र जरी हरवले असले तरी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली युवराज संभाजीराजे तयार होत होते. आपल्या पुत्राने स्वराज्याची गौरव पताका यशस्वीपणे पुढे न्यावी या हेतूने युवराज संभाजींना लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी भावी छत्रपती म्हणून घडवण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाले की सोबत संभाजीराजांना आवर्जून नेत असत. तसे स्वतःहून सैन्याची छोटीशी तुकडी पाठवून संभाजीराजांना त्या तुकडीचे नेतृत्व करायला सांगत. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून संस्कृत पंडित झाले. त्यानंतर नखशी, नायिकाभेद, 7 शतक हे ग्रंथ ब्रजभाषेत लिहून लेखनाची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली. शिवाजी महाराज राज्यकारभाराची प्रत्येक बाब त्यांच्या मनावर बिंबवत होते. त्याच दरम्यान संभाजीराजांना त्यांच्या जीवनातील सर्वात पहिल्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. आग्रा भेटीचा क्षण औरंगजेबासोबतच्या आग्रा भेटीचा तो क्षण होता. महाराजांनी विश्वासाने औरंगजेबाचं आमंत्रण स्वीकारलं. सोबत गेलेले संभाजी महाराज वयाने लहान असूनही न डगमगता धिटाईने औरंगजेबाला सामोरे गेले. तेव्हा औरंगजेबा वाटलेही नसेल की हाच शिवपुत्र पुढे जाऊन आपलं जगणं असह्य करणार आहे. आग्र्यात बंदी असताना शत्रूच्या गोटात राहून संभाजीराजांना अनेक गोष्टी शिकता आल्या. पुढे आग्र्यातून निसटणं, वेषांतर करून दीर्घकाळ स्वराज्यापासून दूर राहणं, नानाविध प्रदेशांचा आणि परिस्थितींचा अनुभव घेणे, या सर्व घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि भावी छत्रपती म्हणून स्वराज्यासाठी हे सर्व कष्ट सहन करण्याला ते आपले कर्तव्य मानू लागले. बापाच्या कीर्तीस साजेल असा शूर 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ॲबेकॅरे नावाच्या एका फ्रेंच प्रवाशाने संभाजी महाराजांचे केलेले वर्णन त्यांच्यातील कुशल राजकर्त्याची पावती देण्यास पुरेसे आहे. ते म्हणतात, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी महाराजासारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरूपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. स्वराज्याचा डोलारा हाती घेतला, सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे
व ते त्यांना शिवाजी महाराजांसारखाच मान देतात. फरक इतकाच, या सैनिकास संभाजी राजेंच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आस त्यांच्या मनात रुजू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी छोट्या परंतु अनेक यशस्वी मोहिमा हाताळल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्यावर आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीमध्ये रडत न बसता संभाजी राजांनी स्वतःला सावरले आणि स्वराज्याचा डोलारा हाती घेतला. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला. आता ते छत्रपती झाले होते. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून देत त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले. संभाजी महाराजांना जाणून घेताना ते गादीवर बसल्यापासून पुढचा 9 वर्षांचा काळ हा अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण हाच काळ संभाजी महाराजांना महापराक्रमी का म्हटले गेले आहे याचा प्रत्यय करून देण्यास पुरेसा आहे. महत्त्वाकांक्षेच्या जोरावर गणिमांना पिटाळले. केवळ 24 वर्षांचे असताना संभाजी महाराजांना औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रजांसारख्या कपटी गणिमांनी घेरले होते. गणिमांकडे दांडगा अनुभव होता, पण संभाजी महाराजांकडे होती महत्त्वाकांक्षा. याच महत्त्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गणिमांना सळो की पळो करून सोडले होते. गोव्यातील पोर्तुगीजांविरोधात जेव्हा त्यांनी मोहीम उघडली होती तेव्हा स्वतःहून खाडीमध्ये उतरून त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले. कोकणातील रयतेची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या धर्मांधांना संभाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली. प्रजा त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू लागली होती. लहान असताना ज्या औरंगजेबासमोर ते नाईलाजाने झुकले होते त्याच औरंगजेबाची झोप त्यांनी उडवली होती. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब संतापला होता. संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नाईलाजाने त्याला दक्षिणेत यावे लागले. पण त्याच्या मार्गातून हटतील ते संभाजी महाराज कसले. 5 लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंजा 70,000च्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले. विचार करा, कुठे ती 5 लाखांची फौज आणि कुठे ते 70,000 सैन्य. पण त्यांना आपल्या छत्रपतींवर विश्वास होता. त्यामुळे प्रत्येक जण मोगलांशी लढला, आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी. औरंगजेबाला चरफडत रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पण 1689 साली स्वराज्याचा अमूल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे त्यांच्या हाती लागले आणि 11 मार्च 1689 रोजी स्वराज्य रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले. जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला संभाजी महाराजांनी. स्वराज्यामध्ये 5,000 किलोमीटरची भर घातली ती संभाजी महाराजांनी. त्यांनी दक्षिणेवर 2दा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले. जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना खेचत 800 मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवून सागरालाही आपल्या कवेत घेतले. स्वराज्यात 4 नवीन किल्ल्यांची भर घातली. युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त 1 महिन्यात जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी संभाजी महाराजांनी करून दाखवली. स्वराज्याचा प्रथमच स्वतंत्र दारुगोळा कारखाना सुरू केला. डोंगर पोखरून केले जल नियोजन. दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बाजारपेठा स्थापन केल्या. बालमजुरी व वेठबिगारी विरुद्ध कायदे संभाजी महाराजांनी तयार केले होते. संभाजी महाराजांनी आपल्या सर्व शिलेदारांना इतके जपले की त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही बंडखोरी झाल्याची नोंद इतिहासामध्ये नाही. संभाजी महाराज जोवर हयात होते तोवर स्वराज्याची शान असणारा एकही किल्ला शत्रूच्या हाती गेला नाही.
अशा या कर्तबगार, महापराक्रमी, कर्तृत्ववान राजास त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.